नमस्कार, मी मंजिरी. आपण पाहत आहात तालुका माझा या YouTube चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल फोनवर. माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय न्यायालयाचे मी फार आभार मानेल की त्यांनी माननीय हायकोर्टाने पहिल्याच हेअरिंगला ही केस डिसमिस केली आणि तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली होती त्याच्यावरती चौकशी करून निर्णय देण्यासाठी. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अगोदरचे जे काही तत्कालीन जिल्हाधिकारी होते शिंगारे साहेब जे 30 जुलैला रिटायर झाले आणि त्याच्यानंतर नवीन माननीय जिल्हाधिकारी पांचाळ साहेब हे खुर्शीवर आले. त्यांनी जसं पद सांभाळलं त्यानंतर आमच्या काही 3-4 हेअरिंग आहेत त्या पुन्हा झाल्या आणि त्याच्यामध्ये ही जागा जी आहे ही खाजगी स्वरूपाची असल्याचं त्यांनी निर्वाळा दिलेला आहे. हा जो दिलासा आहे हा कंपनीला काय येणार हे माहिती होतं, पण हा दिलासा या डावखरे केसमध्ये राहणाऱ्या जे काही सोसायटीतले लोक आहेत त्यांच्यासाठी फार दिलासा देणारा आहे. आणि आजही ज्यावेळेस ही मागे न्यूज कोणीतरी केलं होतं ॲलिगेशन करून की त्यावेळेस तात्पुरतं काहीतरी कस्टमर कन्फ्यूज झाले होते, पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की याच्या पुढची 50 वर्ष कुठल्याही प्रकारचं टेक्निकली अडचण म्हणा किंवा टायटलमध्ये काही असेल तरी कंपनी आज त्यांच्याबरोबर उभी आहे. आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा तो 50 वर्षाचा क्लॉजेस टाकायला सुरुवात केला आहे की कुठल्याही प्रकारचं टायटलमध्ये काही इश्यू आले तर त्यासाठी कंपनी जी आहे ती जबाबदार असणार आणि त्याची काही निर्वाळ असेल ते आम्ही करून देणार. आणि इकडची जी जागा होती ती आम्ही माझी स्वतःच्या नावावर होती. मी स्वतः इथे आधी राहिलेलो आहे 15 वर्षापूर्वी वगैरे. आणि ही जागा मी स्वतः शेतकऱ्यांकडून विकत घेतलेली, पूर्ण पेमेंट केलेलं आहे, त्याचं सेल परमिशन घेतलेलं आहे, त्याचं टाईम टू टाईम आम्ही NA परमिशन घेतली होती. 2007मध्ये NA परमिशन घेतली, त्याच्यानंतर 2018मध्ये घेतली, त्यानंतर 2021मध्ये ॲडिशनल काही प्लॉट घेतले त्याची NA परमिशन घेतली. वेळोवेळी आम्ही टाईम टू टाईम NA परमिशन घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याचे गेल्या 98 वर्षाचे खाजगी असल्याचे पूर्ण पिकपाने आमच्याकडे आहेत. आणि निर्णय येणार याच्यावर विश्वास होता, पण त्याच्यावरती आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केलं. त्याबद्दल आम्ही माननीय न्यायालयाचे आणि रहिवाशांनी जो कंपनीवर विश्वास दाखवला त्यांचे आम्ही आभार मानतो. माझं नाव प्रसाद बाबाजी शेळके. मी डावकर एलिगन्स या बिल्डिंगमध्ये फ्लॅट नंबर 2102मध्ये राहतो. आम्ही मार्च 2022मध्ये मी हा फ्लॅट परचेस केला होता. त्यावेळेस या संबंधीच्या गोष्टी प्रोसेसमध्येच होत्या एक प्रकारे. त्यावेळेस आम्ही सरांशी या गोष्टीबद्दल डिस्कशन केलं. तिथे बोलले डोंट वरी, याबद्दल काही निश्चिंत राहा, ही गोष्ट आपल्या साईडने राहणार आहे, जेणेकरून असं आम्ही काही कोणाला हे करत नाही आहे आणि प्रॉपर वेनेच आम्ही जे काय आहे ते डॉक्युमेंटेशन प्रोसेस केलेली आहे. तर त्यावेळेस मी त्यांना याबद्दल की सर याबद्दल तुमचं असं शुअरिटी असेल, ते बोलले की तुम्हाला याचा 100% रिझल्ट तुम्हाला थोड्या दिवसातच मिळेल. इट मे बी 1 or 2 years इट विल टेक, पण ते आज झालेलं आहे. त्यामुळे मी एवढंच म्हणू शकतो की त्यांनी जे बोलले ते ॲक्च्युली करेक्ट वेने बोलले होते आणि त्याचा फायदा आज आम्ही निश्चिंत झालेलो आहे. की आम्हाला बी कुठेतरी जे बॅक ऑफ द माइंडमध्ये काही लोकांनी जे आम्हाला सांगितलं की असं आहे तसं आहे, तर आता ते तसं काही राहिलेलं नाही आहे. ज्याप्रमाणे आज जिल्हाधिकारी कार्यालयातून किंवा कोर्टाकडून जे जजमेंट आले त्याप्रमाणे वी आर सॅटिस्फाईड नाऊ. मी 2011 पासून संतोष सरांना ओळखते. म्हणजे आम्ही रिडेव्हलपमेंटवाले आहेत. आमच्या पहिला पण इथे रूम होता आणि नंतरनं पण आम्ही इथेच घेतला. तर म्हणजे पहिला ज्यावेळेस रूम घेतला त्यावेळेस आम्ही सगळं चेक केलं होतं. म्हणजे असं काही ही जागा वगैरे प्रॉपर आम्ही चेक करू, कारण आपण इन्व्हेस्टमेंट करतो रूमसाठी आणि ही आपल्या जीवनाची पूर्ण जी हे लावतो, कमाई लावतो. त्याला आधीच म्हणजे आम्ही पूर्ण पेपर चेक करून घेतलेलं होतं. म्हणजे 2011 पासून आम्हाला माहीत होतं. मध्ये अफवा उडाल्या, पण आम्ही न्यू डेव्हलपमेंटवाले आहेत, आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे. आधी आम्ही चेक केलं होतं, त्याच्यामुळं आम्हाला खात्री होती असं काही होणार नाही आहे. आणि सगळं आमचं म्हणजे लोकांनी जे भडकवायची कामं केली ती झालं, पण आम्हाला खात्री होती त्यांच्यावर सरांवर की असं काही नाही आहे. बिल्डिंग जब लिया रहने को आया तो बीच में ऐसी अफवाह उड़ी कि बिल्डिंग अनलीगल है और उसको 2-3 महीने में टूट जाएगी. तो हम लोगों ने डावकर सर से संपर्क किया, कमेटी के लोगों ने और बिल्डिंग के कुछ साथियों ने. तो उन्होंने हम लोगों के साथ समय दिया और उसमें ही उन्होंने डिक्लेयर किया था कि आप लोगों को घबराने की कोई ज़रूरत नहीं है. हमारे पास बहुत सारे लीगल डॉक्यूमेंट हैं जिसकी वजह से आपको डरने की ज़रूरत नहीं है. और अगर ऐसी कुछ स्थिति आती है तो हम आपके साथ खड़े हैं. तो हम लोगों को पूर्ण ठाम विश्वास था कि डावकर सर ने जो हम लोगों को वचन दिया है उसमें वो पीछे हटेंगे नहीं. और उन्होंने पहले ही हम लोगों को बोला था कि कोई ऐसी बात नहीं है. तो हम लोगों का वो जो उन्होंने आश्वासन दिया था वो पूरी तरह से उन्होंने करके दिखाया. मैं सर को धन्यवाद देता हूँ. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.